हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे पायनॅपल केक हाफ KG ठीक आहे। तो व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, डिटेलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे। इथे मी घेतलेला आहे व्हॅनिला स्पॉन्ज, त्याच्यामध्ये तुम्ही पायनॅपलचा एसेन्स ॲड करू शकता ज्यावेळेस आपण स्पॉन्ज बेक करतो त्यावेळेस। ओके, तर शुगर सिरपने सोक करायचं। शुगर सिरपमध्ये नेहमीप्रमाणे 1 टेबलस्पून क्रश ॲड करायचा। शुगर सिरपने सोक करायचं, परत नंतर क्रीम ॲड करायची। क्रीम पूर्ण एक लेवल करून घ्यायची। तर तुम्ही अशा प्रकारे क्रीममध्ये पण क्रश मिक्स करू शकता। मी क्रीममध्येच क्रश मिक्स करते, कारण क्रीमला पण तो फ्लेवर येऊन जातो आणि केक प्रॉपर कस्टमरपर्यंत जातो। जर क्रश तुम्ही वरती लावला आणि त्याच्यावरती लेयर ठेवले तर स्लिप होण्याची शक्यता असते, म्हणून क्रीममध्येच क्रश मिक्स करायचा आणि शुगर सिरपमध्ये क्रश थोडासा 1 टेबलस्पून मिक्स करायचा। ठीक आहे, आयसिंग प्रॉपर झाली पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला क्रम कोटिंग करून ठेवायचं। जर तुम्ही नवीन केक बेकिंग वगैरे शिकत असाल तर तुम्ही काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी, डिझाईनवाला केक आहे, जस्ट 2-3 दिवस झालं अपलोड केलेला आहे तो। त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे। ठीक आहे, तो पण चॉकलेट आणि पायनॅपल 2 फ्लेवरमध्ये तो केक बनवलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व तिथं माहिती समजेल। ठीक आहे, तर आपल्या इथं क्रमकोट आणि आयसिंग, प्रॉपर आयसिंग क्रमकोट मी 1 टाईमच करते, कारण मला अर्जंट ऑर्डर द्यायचे असतात त्याच्यामुळे। ठीक आहे, तर अशा प्रकारे क्रम कोटिंग झालेलं आहे। फायनल आयसिंग पण होतच आहे आणि सिंपल सोबर डिझाइन आहे। ओके, तर अशा प्रकारे आपला हा केक पायनॅपल केक हाफ KGचा आहे। तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करावं लागतं। ठीक आहे, आणि ह्याच्यावरती आपले आहेत रोजेस, प्लेन केक आहे पूर्ण आणि त्याच्यावरती आहेत रोजेस। ठीक आहे, तर हा आपला कस्टमाइज केक आहे। रोजेसचे जे नोझल असतं ना, तर त्याचे खूप प्रकार आहेत। तर इथं मी स्मॉल नोझल वापरलेला आहे, त्याच्यावरती कुठलंही नाव वगैरे नाही आहे, एकदम स्मॉल साईज आहे। कारण त्याच्यावरती आपल्याला जी कस्टमरने डिझाईन पाठवली होती त्याच्यावरती सेम स्मॉल सगळीकडे रोजेस होते, त्याप्रमाणे आपण हे डेकोरेट केलेलं आहे। ठीक, आणि इथं मी ग्रीन कलरने त्याचे जे देठ असतात फुलाचे ते काढलेले आहेत। ग्रीन कलर म्हणजेच क्रीममध्ये थोडंसं ग्रीन कलर मिक्स करायचं। मी जेल कलर वापरते, जेल कलर कडून असतात म्हणून मोस्टली जेल कलरच वापरायचे आणि जास्त यूज पण होत नाही। 1 ड्रॉप जरी आपण ॲड केला तरी पण भरपूर डार्क कलर त्याचा रेडी होतो, त्याच्यामुळे आपल्याला जेल कलर परवडतात पण, आणि प्लस पॉईंट काय असतं तर कडून असतात ते। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा केक ॲनिव्हर्सरी स्पेशल पायनॅपल केक आहे। अशा प्रकारे आपला रेडी झाला आहे। मी याचा शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे। ठीक आहे, तर असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। फ्रेंड्स, रिलेटिव्स वगैरे असतील तुमचे तर असतात, सर्वांचे मोस्टली असतील तर नाही, सर्वांची नक्की शेअर करा। कसा वाटला तुम्हाला केक कमेंट बॉक्समध्ये